प्लीज जोरात वाचा, म्हणजे समजला आवाज आहे, जोरात आणि स्पष्ट. हा. तुम्हापैकी हा त्याने मंडळीच्या वडिलांना बोलवावे, त्याने प्रभूच्या नावानं त्याला तेल लावावं व त्याच्यावर बोलून प्रार्थना करावी. पुढचं वचन 15. विश्वासाची प्रार्थना हा आणि प्रभू त्याला उठवेल आणि त्याने पापे केले असतील तरी त्याला क्षमा होईल. थँक्यू ब्रदर. प्रभूचं वचन सांगतं की ज्यावेळेस आम्ही परमेश्वराच्या सानिध्यामध्ये बसतो, ज्यावेळेस आम्ही आमचा अंतःकरण परमेश्वराच्या सानिध्यामध्ये घेऊन येतो, ज्यावेळेस आम्ही आमचे विचार प्रभूच्या सानिध्यामध्ये घेऊन येतो आणि ज्यावेळेस परमेश्वरानं तारण म्हटलेला मुकुट, ज्यावेळेस आम्ही त्या तारणाच्या मुकुटासाठी आमचं जीवन प्रभूच्या वचनावरती घेऊन चालतो, त्यावेळेस प्रामुख्यानं 15वं वचन आमच्या जीवनात पूर्ण होतं. पुन्हा एकदा ब्रदर सुरेश, 15वं वचन जोरात. विश्वासाची प्रार्थना ही दुखण्यास वाचवण्यासाठी, ती कार्य करण्यासाठी, ती आरोग्य देण्यासाठी तयार असते, हे प्रभूचं वचन सांगत आहे. आणि पुढे आणि प्रभू त्याला उठवेल आणि पुढे जाऊन वचन म्हणतं की जरी त्याने पाप केलं असेल, जरी तो देवाच्या विरुद्ध वागला असेल, जरी तो देवाच्या इच्छेविरुद्ध वागला असेल, जरी त्याला देवाला ना वाटणाऱ्या गोष्टी केल्या असतील, पण जर त्याच्या जीवनामध्ये तारण म्हटलेला मुकुट प्राप्त होतो, त्याच्या जीवनामध्ये सामर्थ्य म्हटलेला मुकुट प्राप्त होतो, त्याच्यासाठी तेल लावून, तेलाचा अभिषेक करून त्याच्यासाठी ज्यावेळेस प्रार्थना केली जाते, प्रभूचं वचन आम्हाला सांगतं मंडळी की त्यानं पुष्कळ त्याच्या जीवनामध्ये गोष्टी आल्या असतील तरी परमेश्वर त्याला क्षमा करणारा आहे. आणि म्हणून पुढे वचन काय म्हणतं, निर्गम 29वा अध्याय आणि याचं 7वं वचन पाहायला वाचतेस का प्लीज. निर्गम 29 आणि 7. नंतर अभिषेकाचे तेल त्याच्या डोक्यावरती ओतून त्याला अभिषेक कर. प्रभूचं वचन सांगतं की नंतर त्याच्या डोक्यावरती तेल ओतून त्याला अभिषेक कर, त्याच्यासाठी अभिषेकाची प्रार्थना कर, त्याच्यासाठी परमेश्वराकडे मध्यस्थी कर, त्याच्यासाठी परमेश्वराकडे येऊन प्रार्थना कर. हे कुणासाठी आहे मंडळी, जो तारणाचा मुकुट घेऊन चालतो. हे कुणासाठी आहे मंडळी, जो प्रभूच्या वचनावरती चालतो. हे कुणासाठी आहे मंडळी, जो परमेश्वराच्या भयामध्ये चालतो, जो परमेश्वराच्या भयामध्ये राहतो. आणि म्हणून वचन म्हणतं पुन्हा एकदा बाहेर, नंतर अभिषेकाचे तेल त्याच्या डोक्यावरती ओतून त्याला अभिषेक कर. प्रभूचं वचन सांगतं, आम्ही पाहिलं की जो कोणी आजारी असेल त्यांनी मंडळीच्या वडिलाला बोलवावं. त्या मंडळीच्या वडिलांना त्याच्यासाठी त्याच्या डोक्यावरती त्याला तेलाचा अभिषेक करावा, त्याच्यासाठी प्रार्थना करावी, त्याच्यासाठी परमेश्वराकडे मध्यस्थी करावी. आणि आता पुढे जाऊन वचन म्हणतं की त्याला तेलाचा अभिषेक कर. खूप गरजेचं आहे. मी ख्रिस्ती आहे, मान्य आहे, मला ख्रिस्त ठाऊक आहे, मान्य आहे, मला आराधना माहिती आहे, मान्य आहे, मी आराधना करतो किंवा करते, मान्य आहे. पण जर माझं नातं माझ्या ख्रिस्तासाठी, ज्यावेळेस त्यानं त्या दाविदाला अभिषेक केला, ज्यावेळेस त्यांनी शमूएल राजाच्या जीवनामध्ये अभिषेक दिला, ज्यावेळेस त्याने अब्रामाला निवडलं, ज्यावेळेस त्याने एस्थेरच्या जीवनामध्ये कार्य केलं, ज्यावेळेस त्यानं रूथच्या जीवनामध्ये कार्य केलं, ज्यावेळेस त्यांनी हन्नाच्या जीवनामध्ये कार्य केलं, मंडळी प्रभूचं वचन आम्हाला सांगतं
ज्या वेळेस प्रभूचं कार्य झालेलं आहे त्यावेळेस त्यांच्यासाठी तेलाचा अभिषेक करण्यात आलेला आहे. माझं ख्रिस्ती जीवन, मी नेहमी सांगतो, रेव्हरंड विश्वास नवगिरे पास्टर आहे, प्रभूचे सेवक आहेत. गेले कित्येक वर्ष त्यांनी सेवा केली, म्हणून मी स्वर्गाच्या राज्यात जाईल असं मुळीच नाही. माझी आई प्रार्थना करते म्हणून मी स्वर्गात जाईल असं नाही. माझी पत्नी प्रार्थना करते म्हणून मी स्वर्गात जाईल असं नाही. जोपर्यंत माझं नातं माझ्या ख्रिस्तासंगती जुळत नाही, जोपर्यंत माझं नातं ज्याने मला तारणाचा मुकुट दिलेला आहे त्याच्या संगती माझं नातं जुळत नाही ना मंडळी, काहीच होऊ शकत नाही, काहीच होऊ शकत नाही. आणि म्हणून मार्क शुभवर्तमान मार्क 6:13 काय म्हणतात आपण पाहूया. जोशनाबाद मार्क 6:13. मार्क 6:13. वचन या ठिकाणी सांगत आहे, पुष्कळ भूते काढण्यात आले आणि तेलाचा अभंग करून बऱ्याच जणांना आशीर्वादित करण्यात आलेला आहे. पवित्र शास्त्रामध्ये एक असं वचन आहे की बरेच अशा गोष्टी आहेत की ज्या उपास प्रार्थना, ज्या तेलाचा अभिषेक, ज्यामध्ये परमेश्वराची उपस्थिती, ज्यामध्ये तारणाचा मुकुट, ज्यामध्ये ख्रिस्तानं आमच्यासाठी वाहिलेलं रक्त, या प्रत्येक गोष्टी जोपर्यंत आम्ही आहे तशा स्वीकारत नाही तोपर्यंत आमच्या जीवनामध्ये ते सामर्थ्य येत नाही. तोपर्यंत आमच्या जीवनामध्ये ते स्वर्गीय ते दरवाजा उघडत नाही. तोपर्यंत आमच्यासाठी, तुम्हाला माहितीये एक स्टोरी आहे बायबलमध्ये, चांगला शमरोनी. किती जणांना आठवतो चांगला शमरोनी? काय झालं त्याच्या संगती? मारे काय झालं चांगल्या शमरोनीचं? हा, जोरात जोरात वाचू नका, सांगा. एक व्यक्ती होता, तो चालला होता, त्याला लुटाऱ्यांनी पकडलं, मारहाण केली. पुढे काय झालं? चांगला शंभरोनी का आला तिथे? काय झालं पाहूया पुढे. एक वचन वाचूया. इब्री 1:9. अमृतवास इब्री 1:9. चांगल्या शंभरोनीकडे मी पुढे येणार आहे. मला असं वाटतं आपण आता ABCD बंद करावं. जे वाचत नाही त्यांचं नाव घ्यायचं म्हणजे ते चर्चमध्ये इब्री 1:9. तुला न्यायाची जाड आणि हा, देवाने तुला वर्षापेक्षा श्रेष्ठ असा हर्षरूपी तेलाचा अभिषेक तुला केला आहे. आणि हे प्रभू, तू प्रारंभी पृथ्वीचा पाया घातलास आणि गगने तुझ्या हातची कृत्य आहे. येस. तर या ठिकाणी वचन आम्हाला सांगत आहे की परमेश्वराला वाईट गोष्टी, वाईट कारण, वाईट वागणं, ह्या प्रत्येक गोष्टीपासून त्यानं तुम्हाला आणि मला वेगळं केलेलं आहे. आणि पुढे जाऊन वचन म्हणतं, पाय वाचते का? इब्री 1:9 जोरात उभारून प्लीज. हा, वीट आहे म्हणून देवानं, तुझ्या देवानं हा श्रेष्ठ असा तुला परमेश्वरानं अभिषेक केलेला आहे. मंडळी, आज 1 जून आहे, पहिला रविवार आहे आणि आज मला तुमचं लक्ष हे पूर्ण परमेश्वरानं तुमचं आणि माझं जीवन हे अभिषेकानं भरलेलं आहे त्याकडे घेऊन जायचं. जे पण वचन, 4 रेफरन्स
आतापर्यंत आपण वाचले आणि प्रत्येक रेफरन्स मध्ये एकच गोष्ट आहे की देवानं तुला अभिषेक केलेला आहे. एकच वचन आहे की परमेश्वरानं तुला सामर्थ्य दिलेलं आहे. एकच गोष्ट आहे की परमेश्वरानं तुझं जीवन हे आशीर्वादित केलेलं आहे. एकच वचन आहे की परमेश्वरानं तुला तेल अभिषेक केलेला आहे. एकच वचन आहे परमेश्वरानं तुझं जीवन आशीर्वादित केलेलं आहे. आणि म्हणून यशया 61 आणि 1 एक मोजेस दादा प्लीज वाचता का? यशया 61 ह्याचं पहिलं वचन. यशया 61 ह्याचं पहिलं वचन जोरात. प्रभू परमेश्वराचा आत्मा मजवर आला आहे, कारण तिला शुभवक्त सांगण्यास परमेश्वरानं मला अभिषेक केलेला आहे. हा 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 बंदिमानास हा प्रभूचं वचन या ठिकाणी सांगत आहे की परमेश्वरानं तुम्हाला आणि मला त्याचा पवित्र आत्मा दिलेला आहे. आम्हाला त्यानं त्याचा पवित्र आत्मा यासाठी दिलेला आहे की आम्ही जाऊन त्याचा शुभवर्तमान विदित करावं. आम्ही जाऊन जो तारणाचा मुकुट तुम्हाला आणि मला प्राप्त झालेला आहे तो तारणाचा मुकुट आम्ही दाखवावा, तो तारणाचा मुकुट पाहावा. आणि त्याच्या पुढे वचन जाऊन सांगतं की परमेश्वरानं तुम्हाला आणि मला त्या अभिषेकाला भरलेला आहे. आणि म्हणून लुक शुभवर्तमान याचा 7वा अध्याय आणि 46वा वचन पटापट जाऊया आपण. लूक 7 प्रीती वाच, उभारा आणि जोरात वाच. लूक याचा 7वा अध्याय 46. तू माझ्या मस्तकाला हा सुगंधी तेल लावलेले आहे. या ठिकाणी एक स्टोरी आहे. प्रभू येशू ख्रिस्त एका ठिकाणी भोजनाकरिता जातो आणि त्या काळी असं व्हायचं की ज्यावेळेस पण एखादा व्यक्ती आला, ज्यावेळेस पण एखादा गेस्ट आला, त्याला पहिलं ते सुगंधी तेल दिलं जायचं, सुगंधी द्रव्य दिलं जायचं, त्याला ते वेलकम केलं जायचं. आणि तुम्हाला माहितीये तेल हे ज्या ज्या वेळेस ज्या ज्या ठिकाणी पवित्र शास्त्रात आलेलं आहे त्या ठिकाणी कार्य झालं. जी आली, जी परमेश्वराच्या चरणाकडे बसली, ती रडू लागली, तिने पश्चाताप केला, तिने तिचं जीवन प्रभूच्या सानिध्यात दिलं. आणि वचन या ठिकाणी सांगते प्रीती पुन्हा एकदा प्लीज. तू माझ्या मस्तकाला हा नाही बरोबर. पुढे या कारणास्तव मी तुला सांगतो हा 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 हो. वचन या ठिकाणी सांगतं मंडळी की ज्यावेळेस ती तेल घेऊन आली, ज्यावेळेस तिने परमेश्वराकडे जाऊन तिचं अंतःकरण मोकळं केलं, वचनाकडे जर तुम्ही लक्ष दिलं, ज्यावेळेस तिच्यासाठी देखील त्या ठिकाणी तेल अभिषेक झाला असेल, तिच्यासाठी देखील परमेश्वरानं येशूनं तारणाची त्या पित्याकडे प्रार्थना केली असेल, वचन या ठिकाणी सांगतं. आणि वचन त्या ठिकाणी परमेश्वर त्या व्यक्तीला म्हणतो की हिने पुष्कळ पाप केले असतील, हिच्या जीवनामध्ये अनेक वेगवेगळ्या गोष्टी आल्या असतील, पण आता तिच्यावरती परमेश्वराचा आत्मा आहे. का परमेश्वराचा आत्मा आहे? कारण परमेश्वरानं तिला अभिषेक केलं होतं. का परमेश्वराचा आत्मा आहे? कारण परमेश्वर थँक्यू प्रीती. का परमेश्वराचा आत्मा आहे? कारण परमेश्वरानं तिला सामर्थ्य दिलं होतं. ज्यावेळेस आम्ही परमेश्वराच्या चरणाकडे जाणार आहोत मंडळी, ज्यावेळेस आमच्यासाठी तो तेल अभिषेक केला, ज्या ज्या वेळेस प्रभू आमच्या संगती बोलतो, ज्या ज्या वेळेस प्रभू आम्हाला त्याच्या सामर्थ्यामध्ये चालवतो,
ज्या वेळेस प्रभू आम्हाला त्याच्या जवळ घेतो, त्याच्या जवळ घेऊन तो आमच्यावरती प्रीती करतो. मंडळी, तुम्हाला माहितीये तुमचा आणि माझा जन्म ख्रिस्ती घराण्यामध्ये झाला. तुम्हाला आणि मला ख्रिस्त कळाला, तुम्हाला आणि मला योहान 3:16 कळालं, तुम्हाला आणि मला वधस्तंभ कळाला, तुम्हाला आणि मला वचन बायबल कळालं. का कळालं? कोणीतरी आला असं वचन सांगितलं गेलं नाही. तुमच्यासाठी आणि माझ्यासाठी त्या पित्याकडे उत्तम योजना आहे. तुमच्यासाठी आणि माझ्यासाठी हे आधीच लिहून ठेवलं होतं की ज्या वेळेस जॉय हा नवगिरीच्या घरामध्ये जन्म घेईल त्यावेळेस त्याला मी माझ्या वचनानं, माझ्या आराधनेनं आणि माझ्या प्रार्थनेच्या तेलाच्या अभिषेकानं अभिषेक करणार आहे. ज्यावेळेस शांतीचा जन्म झाला त्यावेळेस तिच्यासाठी ते नमूद करून ठेवलं. ज्यावेळेस आर्यनचा जन्म झाला त्याच्यासाठी हे नमूद करून ठेवलं होतं. तुम्हाला आणि मला प्रभूच्या जवळ जायचं आहे. तुम्हाला आणि मला ज्या वेळेस प्रभूचं वचन आमच्या कानावरती पडतं, ज्या वेळेस प्रभूची वाणी आमच्यासाठी येते, ज्या वेळेस आमच्यासाठी दानाचा मुकुट एखादा सेवक घेऊन येतो, ते आम्हाला स्वीकारणं गरजेचं आहे. ते स्वीकारणं गरजेचं आहे. स्तोत्र संहिता 45 आणि 7 काय नंतर बघा. स्तोत्र संहिता 45 7 जोरात. हा 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 या ठिकाणी देखील प्रभूचं वचन आम्हाला सांगत आहे की आम्हाला परमेश्वरानं जो अभिषेक केलेला आहे तो जगासारखा नाही. मला जगासारखा नाही, जगिक नाही, जगिक नाही. मला म्हणलं मोकळे करा हे शब्द. जगिक नाही. माझ्यासाठी अभिषेक जगिक नाही. माझ्यासाठी अभिषेक जगिक विचारांचा नाही, तो वेगळा आहे. विवेकचा शेवटचा दिवस होता आणि मी सिनियर पास्टर, यायल सिस्टर, भोसले आंटी, मारिया सिस्टर, आम्ही 5-6 जणांनी मिळून लेकरांसाठी प्रार्थना केली, लेकरांसाठी मागितलं. तुम्हाला सांगू मंडळी साक्ष काय होती. काही लेकरं मन मोकळं करून रडत होते. ते आमच्याकडे नव्हते रडत, ते पित्याकडे रडत होते. त्यांच्या डोळ्यात अश्रू होते, काही तरुणांच्या डोळ्यात अश्रू होते. ते भावुक नव्हते झाले. हा चला हा रडतोय, त्याला बघून मी रडतोय. नाही, प्रभूचा आत्मा तिथे कार्य करत, प्रभूचं सामर्थ्य त्या ठिकाणी कार्य करत. गेल्या आठवड्यात आम्ही ऐकले की 7 मुकुट आमच्या जीवनात काय काय कार्य करतात. ते 7 मुकुट परत आम्ही घरी गेल्यावर त्या मुकुटांवर विचार केला का? ज्यांनी केला असेल थँक्स गॉड, प्रेज द लॉर्ड, खूप छान. पण ज्यांनी केला नसेल त्या संदेशावर विचार. आज एक प्रश्न घेऊया मनामध्ये की प्रभूचा सेवक पुढे थांबतो, प्रभूचा सेवक पुढे थांबून त्या वचन घेऊन आमच्यापर्यंत येतो. ते वचन माझ्यासाठी काय येतात? फक्त रविवारी ह्या कानाने ऐकायचं, त्या कानाने सोडून देण्यासाठी येतं का? कारण प्रभूचं वचन या ठिकाणी सांगते. पुन्हा एकदा सिस्टर जोरात प्लीज, स्पष्ट. दुष्टाईचा वीट आहे. तुझ्या देवानं तुझ्या सोबत्यापेक्षा श्रेष्ठ असा हर्षदायी तेलाचा अभिषेक तुला केलेला आहे.
साधारण नाही. मला तुमच्या शेजारच्याला तू साधारण नाही, तू असाच घडलेला नाही. प्रभूची योजना तुझ्याविषयी, प्रभूचं सामर्थ्य तुझ्या संगती आहे. अपमान येतील मंडळी, निराशा येईल, विचारांचे कुठेतरी आम्हाला घेऊन जातील. जगामध्ये राहत असताना जगिक विचार आम्हाला त्रास देतील. जगामध्ये राहत असताना जगिक विचार कुठेतरी आम्हाला खिन्न करण्याचा प्रयत्न करतील. पण मला तुम्हाला विश्वासाने सांगू द्या की ज्यावेळेस तुम्ही आणि मी त्या जिवंत परमेश्वराच्या जवळ जातो, ज्यावेळेस तुम्ही आणि मी त्या जिवंत परमेश्वराकडे आराधना करू लागतो, ज्यावेळेस तुम्ही आणि मी त्या जिवंत परमेश्वरासंगती वैयक्तिक वेळ घालू लागतो, त्याच वेळेस आमच्या जीवनामध्ये खरं एन्काउंटर होतं. आमचं जीवन प्रभूकडे जातं. अब्राहम ज्या ठिकाणी जायचा त्या ठिकाणी तो त्याचं हॉटेल बांधायचं. बरोबर आहे का? हा, वेदी नाही, मस्त तो आईना हॉटेल त्याचा असेल असं समजा. अब्रामाचे ते हॉटेल असेल आणि ज्या ठिकाणी जाईल तो आईना बांधायचा. आईना हॉटेल असं व्हायचं का? नाही. ज्या ठिकाणी तो जाईल त्या ठिकाणी त्याची प्रार्थनेची वेदी होती. ज्या ठिकाणी जाईल त्याचं नातं त्याच्या देवासंगती अशा रीतीनं त्यानं बनवून ठेवलं होतं. आणि म्हणून त्याला काय म्हटलं जातं? विश्वासाचा पिता. पंडित रमाबाई यांची एक साक्ष मला तुम्हाला सांगायला आवडेल. एक विहीर त्यांनी बनवली. जर कधी आपल्याला संधी मिळाली तर पूर्ण चर्च आपण एक मिनिस्ट्री ट्रिप त्या ठिकाणी काढूया वन डे. आणि पंडित रमाबाई मुक्ती मिशन पूर्ण फक्त फिरा, त्या ठिकाणी प्रभूची उपस्थिती आणखी जाणवते. एक माझा अनुभव तुम्हाला सांगतो. पंडित रमाबाई मुक्ती मिशन या ठिकाणी आम्ही गेल्याच्या नंतर त्या ठिकाणी एक विहीर बघितली. ती विहीर पूर्ण गच्च भरलेली होती. मग त्या ठिकाणी त्याची साक्ष लिहिलेली. काय साक्ष आहे तिची ऐका. विहीर खणली, खूप खोल झाली, झाल्याच्या नंतर त्या ठिकाणी पाणीच नाही. खूप खणली. 1 दिवस गेला, 2 दिवस गेले, 3 दिवस गेले. पायऱ्या बनवल्या, कितीतरी पायऱ्या, आय थिंक 109, 108 का 109 काहीतरी पायऱ्या. इतकी खोल ती विहीर आहे आणि त्याला पाणीच नाही. ती रात्री तिकडे गेली. पंडित रमाबाई, खरं घडलेलं ना त्या केडगावमध्ये. ह्या गोष्टीला साक्षीदार म्हणजे तुम्ही विचारू शकता त्यांना, तर त्या ठिकाणी जे आहे. तर ती गेली, तिने पाहिलं पाणी नाही. ती खालच्या पायरीवरती गेली, एकदम लास्ट आतमध्ये उतरली रात्रीच्या वेळी आणि ती प्रार्थना केली. प्रत्येक पायरीवरती बसून ती प्रार्थना करत होती. प्रार्थना करत होती. असं करत ती वरती आली आणि पहाड झाली आणि तिला झोप लागली. शेवटची पायरी झाली आणि त्या ठिकाणीच ती डोकं ठेवून त्या विहिरीकडे पाय आतमध्ये होती आणि ती पंडित रमाबाई चुकून गेली. सकाळी उठती, तिच्या पायाला काहीतरी लागतंय. मंडळी, अख्खी विहीर पाण्याने भरली. सांगण्याचं तात्पर्य काय? पंडित रमाबाईची प्रार्थना जो ऐकतो तो तुमच्यावर आणि माझ्यावर प्रेम करतो. पंडित रमाबाईची प्रार्थना ज्यानं ऐकलं तिने त्या प्रत्येक पायरीवरती बसून प्रार्थना केली आणि देवाने तिचं उत्तर दिलं. आणि आज त्या विहिरीला विश्वासाची विहीर म्हटली जाते. जर आपण गेलो तर नक्कीच आपण तिकडे पाहूया. अशा खूप साक्ष आहेत तिथं, खूप साक्ष आहेत. मग हे का घडलं? एक ब्राह्मण मुलगी, लहान मुलगी, जिची हाईट माझ्या मते 3.5 पावणे 4 फूट एक मुलगी, कोण नाही, ब्राह्मण फॅमिली मधून आली आणि तिने कितीतरी गीतं लिहिल्याची गीतं उपासना गीतमध्ये तिने बायबल ट्रान्सलेट केलं. का केलं? कारण तिच्यावरती प्रभूचा अभिषेक होता. का झालं? कारण तिच्यासाठी कोणीतरी अभिषेकाची प्रार्थना केली होती. का झालं? पंडित रमाबाईच्या जीवनातून हे उत्तम कार्य का झालं? कारण
तिच्यासाठी कोणीतरी तेलाचा अभिषेक केला होता, कोणतरी तिच्यासाठी प्रार्थना करत होतं. आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट अजून सुद्धा जाणवते, ज्यावेळेस तुम्ही आणि मी त्या पंडित रमाबाईच्या रूम मध्ये जाऊ ना, अजून पण त्यांची रूम आहे, त्यांची चेअर आहे, त्यांचा बेड आहे, त्या ठिकाणी प्रार्थनेची उपस्थिती जाणवते, अजून सुद्धा जाणवते. कुणाला होत असेल तर प्लीज जाऊन या, बघून या. ब्रदर मोजेस बघून आले, खूप उत्तम कार्य. आणि हे का झालं? कारण तिचं नातं देवासंती हे घनिष्ठ होतं. का झालं? कारण ती देवासंती विश्वासू होती. का झालं? कारण ती परमेश्वरासंगती विश्वासू रीतीने चालत होती, बोलत होती, वागत होती. आणि तिच्या मनामध्ये देवाविषयी गैरसमज नव्हता. बघा, शब्दांकडे लक्ष द्या. तिच्या मनामध्ये देवाविषयी गैरसमज नव्हता, तिच्या मनामध्ये देवाविषयी प्रेम होतं. तिच्या मनामध्ये देवाविषयी प्रेम, आणि त्या प्रेमानं तिच्या जीवनामध्ये सर्व काय केलं. काही वचन वाचूया आणि लगेच मी थांबणार आहे. ठीक आहे, शेवटचं वचन वाचूया आणि मग मी लगेच थांबतो. स्तोत्र संहिता 23वा अध्याय आणि याचं 5वं वचन. स्तोत्र संहिता 23 आणि याचं 5वं वचन. सर्वजण एक संगती वाचूया का? आधी सर्वजण काढा. स्तोत्र संहिता 23वा अध्याय, स्तोत्र संहिता 23वा अध्याय आणि याचं 5वं वचन. सिंचन स्तोत्र संहिता 23:5. सिंचन उभा राहील, पण त्यासाठी आपण सर्वजण देखील वाचूया. जोरात लावूया. वचन सांगतं, तू माझ्या शत्रूंच्या देखत मज पुढे ताठ वाढीतोस. हा, तू माझ्या डोक्याला तेलाचा भंग करतोस. माझे पात्र काठोकाठ भरलेले आहेत, वाहत आहेत. सर्वजण पुन्हा एकदा सर्वजण जोरात बोलूया. हेच वचन, सेम वचन. स्तोत्र संहिता 23 आणि 5. 1 2 3 स्टार्ट. आणि पुढे वचन जाऊन म्हणतं 6वं वचन. खरोखर माझ्या आयुष्याचे सर्व दिवस मला कल्याण आणि दया ही लाभतील आणि परमेश्वराच्या घरामध्ये ज्यावेळेस प्रभूचा अभिषेक मिळतो, ज्यावेळेस प्रभूच्या विश्वासामध्ये माझं नातं हे घनिष्ठ होतं, ज्यावेळेस प्रभूच्या उपस्थितीमध्ये माझे विचार आणि प्रभूचे विचार हे एका ट्रॅकवर चालू लागतात, त्याच वेळेस 6वं वचन पूर्ण होतं. अथवा नाही. मग तुम्ही किती आराधना करा, किती प्रार्थना करा, किती परमेश्वराकडे वचन वाचा, पण जर आमचं नातं आमच्या तारणाऱ्या संगती पाहिजे तसं नसेल तर कदाचित कुठंतरी परमेश्वर आमच्याकडून नजर काढून नाही. मत्ती शुभवर्तमानाचा 7वा अध्याय शेवटचं वचन पाहतो. हे ऍक्च्युली मला थांबवायचं होतं, हे माझ्या रेफरन्स मध्ये नाहीये, पण आपण पाहूया. मत्ती शुभवर्तमान याचा 7वा अध्याय 21व्या वचनापासून कोणीतरी वाचेल का? घ्यावेला मत्ती शुभवर्तमान याचा 7वा अध्याय 21व्या वचनापासून जोरात. या ठिकाणी वचन सांगत आहे मंडळी. सर्वजण काढा, सर्वांनी काढलं का? जर तुमच्याकडे पेन असेल, बुक असेल, प्लीज लिहून घ्या, त्याला अंडरलाईन करा. कारण वचन हे तुमच्यासाठी आणि माझ्यासाठी असं म्हणतं की मला प्रभूजी असे म्हणणाऱ्या प्रत्येकाचा प्रवेश स्वर्गाच्या राज्यात होईल असे नाही, तर जो माझ्या स्वर्गीय पित्याच्या इच्छेप्रमाणे वागतो त्याचा होईल. त्या ठिकाणी वचन सांगत आहे
की प्रत्येकाचा प्रवेश हा स्वर्गाच्या राज्यात होईल असे नाही, तर प्रभूची इच्छा जाणून घेणं, प्रभूचे विचार जाणून घेणं, प्रभूची येणारी आराधना, ती आराधना जाणून घेणं, परमेश्वराकडून मिळणारे आशीर्वाद ते मिळवून घेणं आणि मग त्यानंतर आमच्या जीवनामध्ये त्या स्वर्गाची किल्ली उघडली जाते. मग आमच्या जीवनामध्ये ते आशीर्वाद चालू होतात. आणि म्हणून स्तोत्रसंहिता 23:6 म्हणतं, राजू स्तोत्र 23:6 खरोखर सर्व दिवस मला कल्याण व दयाही लागतील जर मी प्रभू संती आहे. माझ्या आयुष्याचे सर्व दिवस मला कल्याण व दया लागतील जर मी रोज प्रार्थना करतो. माझ्या आयुष्याचे सर्व दिवस मला कल्याण व दया अशा रीतीने प्राप्त होतील जर मी वचनात वेळ घालतो, मी प्रभूच्या सानिध्यात वेळ घालतो, मी इतरांसंगती बोलत असताना प्रभूच्या वचनातून बोलतो. आणि ज्यावेळेस प्रभूचं वचन येताना मंडळी, ज्यावेळेस प्रभूचं वचन येताना मंडळी, ज्यावेळेस प्रभूची उपस्थिती येते ना मंडळी, मला तुम्हाला सांगू द्या, तुम्ही आणि मी साधारण राहत नाही. तुम्ही आणि मी साधारण राहत नाही, कारण तुमच्या संगती आणि माझ्या संगती प्रभूची उपस्थिती चालते. तुम्हाला माहितीये अब्रामाला विश्वासाचा पिता का म्हटलं गेलं? कारण त्याच्या जीवनामध्ये तेवढा विश्वास होता. योबाविषयी परमेश्वर साक्ष देतो, उस देशात एक पुरुष होता, त्याचं नाव योब होतं. तो सात्विक, सरळ, देवाला भिवून वागणारा होता. तो पापापासून दूर राहणारा होता. साक्ष आहे पवित्र शास्त्रामध्ये. आणि या प्रत्येकासाठी तेलाभिषेक झालेला आहे. ह्या प्रत्येकाने आपलं अंतःकरण त्या प्रभूच्या सानिध्यामध्ये दिलेलं आहे. ह्या प्रत्येकानं आपलं जीवन त्या प्रभूच्या सानिध्यामध्ये दिलेलं आहे आणि त्याच्याच जीवनामध्ये कार्य झालेलं आहे. या मंडळी, आज प्रभू येशूच्या नावामध्ये मला तुम्हाला चॅलेंज द्यायला आवडेल की आज मी सिनियर पास्टर पायल, आम्ही तुमच्यासाठी प्रार्थना करणार आहोत. आज हे करायचं नव्हतं, आजचा हा विषय नव्हता, हे मी पुढच्या रविवारी करणार होतो. पण आज आपण अभिषेकाची प्रार्थना करणार आहोत. आपल्या मंडळीसाठी आपण त्या प्रभूकडे मागणार आहोत. आपल्या मंडळीसाठी त्या परमेश्वराकडे आपण प्रार्थना करणार आहोत. आपण एक कुटुंब, एक विचार म्हणून त्या परमेश्वराच्या सानिध्यात येणार आहोत. कारण मंडळी, तुम्हाला मला विश्वासाने सांगू द्या, जगातील गोष्टी आम्हाला नाशाकडे घेऊन जातील. जगातील विचार आम्हाला नाशामध्ये गुंतवतील. जगातील प्रत्येक गोष्टी तुमच्या आणि माझ्या जीवनामध्ये सर्व सैतानी गोष्टी आणण्याचा प्रयत्न करते. पण ज्यावेळेस आम्ही आमच्या जिवंत परमेश्वरावरती प्रेम करू लागतो, ज्यावेळेस आम्ही वेळेसारखं कुटुंब देवबाबा आज तो स्वर्गीय पिता कौतुक आशीर्वाद मोठे करत आहे. आज तो स्वर्गीय पिता कौतुक आशीर्वाद मोठे करत आहे. याच्या अन्य भाषा अन्य भाषामध्ये बोलून प्रार्थना करेल. ज्याला अन्य भाषा येत नाही तो प्रभूकडे मागेल की प्रभू मला अन्य भाषा बोलण्याचं दान दे. कुटुंबाचे नाते नीट करत आहे. आजच्या प्रार्थनेनंतर परमेश्वर पती पत्नीचे नाते नीट करत आहे. आजच्या प्रार्थनेनंतर परमेश्वर आई आणि बाबाचे आणि लेकरांचे नाते नीट करत आहे. आजच्या प्रार्थनेनंतर परमेश्वर प्रत्येकाच्या नात्यामध्ये
आमच्यामध्ये एक नाविन्यता आणणार आहे. प्रभूचं वचन सांगतं की आमच्या शत्रूच्या समोर त्याने आम्हाला तारणाचं ताट दिलेलं आहे आणि आमच्या डोक्याला तेलाचा अभिषेक केलेला आहे. आज देवचं बाप, देवचं पुत्र आणि मी सिनियर पास्टर प्रत्येक फॅमिलीकडे पाहायला आहे. आम्ही तुमच्यासाठी प्रार्थना करणार. Love